रविवारी सकाळी बोर्ला मंगल कार्यालय येथे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश खोटे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक अजय पोन्नम, स्वरांजलीचे संस्थापक दयानंद मामड्याल, सामाजिक कार्यकर्ते नारायण एरवा, जय हिंद फूड बँकेचे संस्थापक तनिष तमशेट्टी, सुप्रभात क्लासेसचे संस्थापक रवींद्र पानुगंटी सर, पानुगंटी काका यांच्या उपस्थितीत श्री सरस्वती पूजनाने सुरुवात झाली। यावेळी मान्यवरांच्या सन्मानानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आले। व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच सुप्रभात क्लासेसच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक पानुगंटी सर तसेच सर्व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज या 10वीच्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालंय असं सर्व विद्यार्थ्यांचं, यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज म्हणजे यश एका दिवसाचं नाहीये, खूप वर्ष याला परिश्रम करावे लागले, प्रत्येक दिवस तुम्हाला यासाठी कष्ट करावे लागले आणि हे कष्ट फक्त तुमचे एकट्याचेच नाही, तुमच्या पालकांचे पण आहेत। कारण की पेपर तुम्ही देत असताल पण त्याच्या मागे तुमची पालकांची तेवढीच मेहनत आहे तुमच्या यशस्वी एवढ्या गुण मिळण्यामध्ये। कारण की त्यांनी स्वतः तुमचं भविष्यासाठी जे स्वप्न ठरवले आहेत ते स्वप्न पूर्तीसाठी हा प्रथम पाया आहे। आज आपल्या पालकांचं पण मी अभिनंदन करतो। आपल्याला माहिती आहे की भारत देशात एक ज्ञानाची परंपरा आहे। आपल्याला लाभलेले थोर पुरुष आहेत, श्री स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, असे थोर पुरुषांचा आपला देश आहे। त्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्ञान, संस्कार आणि नवीन नवीन संशोधन याचा आपला देश आहे। बरेचशा विद्यार्थ्यांना असं असतं की 10वीत आपल्याला यश मिळालं नाही, मला पाहिजे थोडे मार्क मिळाले नाही तर आयुष्य संपलं। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत नैराश्य आपल्या आयुष्यात येऊ देऊ नका। आता आपली सुरुवात आहे, 10वी आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं असेल की मला डॉक्टरच व्हायचंय, मला इंजिनियर याचा सुरुवात होईल आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सर, पुढच्या वर्षी तुम्ही मला बोलवलं, त्याच वर्षी तुम्ही मला बोलवलं, त्यावेळेस त्याच्याही पेक्षा मोठ्या अवसरात आपण वर्धापन दिन असेल, विनोद विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, आपण त्यावेळेस करूया। आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवण्याचे जे प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं याच्यामध्ये 2 कारणे। पहिलं कारण असं आहे की सुप्रभात क्लासेसचा मी सुद्धा विद्यार्थी होतो। साधारण 2004-2005 यावेळेस माझी 9वी-10वी होती, त्यावेळेस मी सुप्रभात क्लासेसमध्ये क्लासेससाठी आलो। कदाचित माझं शिक्षण इतकं नव्हतं, म्हणजे मी अभ्यास न करणारा विद्यार्थी, विद्यार्थी त्या पद्धतीचा मी होतो। मला 38% घेण्यासाठी मला महाराष्ट्रामध्ये पानुगंटी सर आम्ही सुद्धा तुमच्या एवढं मार्क्स मिळवत होतो, आमचं सुद्धा कुठेतरी 70 मार्क्स असतो। असो तुमच्या सर्वांच्या सहकार्याने
आणि आशीर्वादाने आम्ही शैक्षणिक बरोबर नसते, शिक्षणात आम्ही कमी असतो तरी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. पद्मशाली स्टुडंट असोसिएशन असू द्या, पद्मशाली युवक संघटना असू द्या, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघटना असू द्या, आणि आमच्या आर्यंत इंग्लिश मिडियम स्कूलचे आचार्य पूनम सर, सत्यनारायणजी गुरम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहोत. कारण 10वी ही आपली बेस आहे. 10वी नंतर मला 99% मिळाले, मला 98% मिळाले, मला 70च मिळाले, मला 52च मिळाले, अशा प्रकारचं एक गणना आपल्यामध्ये होत असते. पण कोणाला माहीत 52% मिळालेला विद्यार्थी 12वीमध्ये टॉप सुद्धा होऊ शकतो आणि टॉपर असलेला विद्यार्थी लुझर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं ॲडमिशन करत आहात, ॲडमिशन तुमचं होत असताना चांगला माझे मार्गदर्शन बंधुवर्य श्री अनंतराय पांडुले, पुन्हा प्राध्यापक पांडुले सर, उपस्थित मान्यवर, पालकवर्ग, विद्यार्थी मैत्रिणींनो, आज सुप्रभात क्लासेसचा 20वा वर्धापन पूर्ण झालेला आहे. रौप्य महोत्सवी काटून सर एक सोलापूर शहरात आगळ्यावेगळ्या प्रतिमा या शिक्षण क्षेत्रात प्रस्थापित केले. रवींद्र पानवंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रभात क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया भक्कम केला आहे. आज सन्मानित होत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी अशीच प्रगती करत समाजाने देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे गुणवंत विद्यार्थी, पालक आणि या क्लासेसचे सर्व शिक्षक, तर आज पूर्व भागातील या क्लासेसला, प्रभाग क्लासेसला एक शिक्षण संस्थेप्रमाणे 25 वर्षाचा टप्पा पूर्ण करत आहे. तर क्लासेस सुरू होतात, 2-4 वर्षांनी, 5 वर्षांनी पुन्हा बंद होतात. आज एखादी मोठी शिक्षण संस्था ज्याप्रमाणे 25 वर्षाचा टप्पा पूर्ण करतो, त्याप्रमाणे सुप्रभात क्लासेसने 25 वर्षाचा टप्पा पूर्ण करून कितीतरी विद्यार्थ्यांना घडवलेला आहे. तर अशा सुप्रभात क्लासेसना मी शुभेच्छा देतो. तर त्यानंतर आज जे विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे पालकांनी पण योग्य ठिकाणी मुलांना सोडलेलं आहे, ॲडमिशन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मी त्यांनाही आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. इथं समोर बसलेले देखील बरेचसे चेहरे जे आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्यांना बघून देखील मला आनंद झाला. आज सुप्रभात क्लासेस 25 वर्ष पूर्ण करून 26व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. त्यामागे सर्व विद्यार्थी व पालक ज्यांनी विश्वास ठेवला, त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी सर आणि सरांचा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. ते खूप चांगल्या रीतीने पार पडत आहे. ह्याच्यामुळेच आज यशस्वीरित्या आपण 25 वर्ष पूर्ण केलं असतो. त्याबद्दल मला असं वाटतं की आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून बसल्या बसल्या थोडंसं मला कळलं की म्हणजे तुमची चेहरे किंवा तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतो. वेळ झालेली आहे, सगळ्यांचं भाषण झालेलं आहे, आता जाऊ द्या. आदरणीय व्यासपीठावरील सर्व प्रमुख अतिथी आणि माझे सर रवींद्र पानवंडे सर, माझे सर्व गुरुजन आणि माझे विद्यार्थी मैत्रिणी, मी आज इथे उभी आहे त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या शिक्षकांचं मार्गदर्शन. मला जितके काही मार्ग त्या सर्वांचं श्रेय या गुरुजन वर्गाला जातं. मी खरं तर सुप्रभात क्लासेसमध्ये येण्याचं कारण माझा भाऊ सुप्रभात क्लासेसमध्ये होता आणि माझ्या बाबांनी त्याला अनुसरून मला इथे घातलं आणि मी स्कॉलरशिपमध्ये असताना मला गणितात थोडी अडचण आली म्हणून मी सुप्रभात क्लासेस लावले आणि मी 1 महिन्यासाठीच लावलं आणि त्या 1 महिन्याची फी
जेवढे काही हात आहेत ते सर्वांचं श्रेय रवींद्र पानगंडी सरांना जातो. मी सरांचे खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द इथेच थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतीश कोटाल 2025-26 10वीच्या वर्षी मी सुप्रभात क्लासेसमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. पहिल्या काही महिन्यात आमचे काही बेसिक्स सरांनी जे किचकट गणित असतात त्यांची बेसिक्स आम्हाला सोडवून गेली किंवा त्यांची योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. मग आम्ही 10वीच्या सिलॅबसला सुरुवात केली. सिलॅबस तसं अवघड होतं आणि जास्तही होतं, पण आमच्या शिक्षकांनी डिसेंबरच्या अखेरपर्यंत तो सर्व सिलॅबस संपवून आमचे जे प्रॅक्टिस टेस्ट घेतले त्या प्रॅक्टिस टेस्ट त्याच्या अपार मेहनतीमुळे आम्हाला एवढे मार्क पडू शकले. त्यामुळे मी रवींद्र पानगुंडी सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज जे मी त्यासमोर बोलत आहे त्याची श्रेय जाते कल्पना मॅडमला. त्यांनी दर सोमवारी भाषणाची स्पर्धा घेऊन माझी स्टेशनरी वाढवली. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक पानुगंटी सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सुमधुर सूत्रसंचालन सौ अंबिका गणपा यांनी केले. आभार प्रदर्शन सौ सुनीता वल्लाल बंडी यांनी मानले.